पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर देखील ग्राहक तक्रार निवारण आयोग हे ठाणे येथे कार्यरत असल्याने अनेक तक्रारींसाठी नागरिकांना अडचणी येत होत्या। त्यामुळे फसवणुकीबाबत पोलीस ठाण्यात जाऊन नागरिकांना तक्रार दाखल करावी लागत असल्याने न्याय मिळण्यास देखील विलंब होत होता। मार्च महिन्यात पालघर येथे सुरू झालेल्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामुळे नागरिकांना सोयीचे झाले। गेल्या 4 महिन्यात 28 तक्रारी दाखल झाल्या असून 4 तक्रारींवर मागील महिन्यात निकाल लागलाय। ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू केलाय। या कायद्यातील तरतुदींनुसार ग्राहकांच्या सुरक्षेकरिता कार्यरत असणारे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची स्थापना करण्यात आली। पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे 10 मार्च पासून कार्यान्वित करण्यात आले। आयोगाकडे दाखल झालेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक प्रमाण हे गृहनिर्माण क्षेत्रातील बिल्डर्स विरोधातील आहे, तर घर खरेदीदारांना अनेकदा गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते। यामध्ये ठरलेल्या वेळेत घराचा ताबा मिळत नाही, ज्यामुळे ग्राहकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय। पूर्ण पैसे देऊनही बिल्डरकडून खरेदी खत करून दिले जात नाही, ज्यामुळे घराची कायदेशीर मालकी ग्राहकाला मिळत नाही। अनेकदा कोणताही कायदेशीर करारनामा नसतानाही बिल्डर ग्राहकांकडून मोठ्या रकमा घेतात। बिल्डर्स बेकायदेशीर बांधकाम करून ग्राहकांना अडचणीत आणतात। या संदर्भात जनजागृतीच्या अभावामुळे अनेक नागरिक थेट पोलीस ठाणे गाठतात। मात्र ही प्रकरणे दिवाणी स्वरूपाची असल्याने पोलिसांकडून त्यांना अपेक्षित मदत मिळत नाही, त्यामुळे ते हवालदिल होतात। पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल आणि दुर्गम भाग असल्याने येथील शेतकरी बांधवांना अनेकदा आपली फसवणूक झाल्यावर दाद कुठे मागावी याची कल्पना नसते। अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे किंवा निकृष्ट खते विकली जातात, यामुळे पीक येत नाही किंवा उत्पादनात मोठी घट होते। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये अनेक शेतकऱ्यांना मिळणारा पीक विमा कंपन्यांकडून नाकारला जातो, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते। तसेच या फसवणुकीमध्ये आपण एक ग्राहक असून ग्राहक निवारण आयोगाकडे तक्रार करणे अभिप्रेत असताना शेतकरी मात्र यापासून अनभिज्ञ असल्याचं दिसून येतं। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।